नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण थोडा वेगळा व्हिडिओ करतोय कारण ह्या व्हिडिओचा तितकासा सर्वसामान्य लोकाला किंवा शेतकऱ्याला फायदा होणार नाही, कारण हे पीक थोडं वेगळं आहे आणि हे पीक काही सर्वसाधारण लोक मोठ्या प्रमाणात काही लावत नाहीत. तर आज आपण बोलणार आहे गाजराबद्दल. मित्रांनो, आज आपण सासवड तालुक्यात पुरंदर तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि इथं एक 3-4 गावं आहेत की 1 नंबर चांबळे आहे, 2 नंबर हिवरा आहे, 3 नंबर कोडीत आहे आणि 4 नंबर बोबगाव. ह्या 3-4 गावामध्ये या परिसरामध्ये गराड्यापर्यंत जवळपास 250 ते 300 एकरवर गाजराची शेती केली जाते. आणि असाच एक पट्टा कोल्हापूरमध्ये पण आहे, तिथं गाजराची शेती केली जाते आणि मग आपल्या राज्याच्या बाहेर इंदोर वगैरेमध्ये गाजराची शेती केली जाते. त्यामुळं हा व्हिडिओ तसा म्हटलं तर तुमच्या कामाचा आहे, पण जर गाजर लावणार असेल आणि जर गाजर लावणार नसेल तर आपल्या कामाचा नाही. आणि आपण आज आवर्जून 2-3 शेतकऱ्याशी आपण चर्चा करतो आहे गाजराबद्दल, कारण हे काय पीक थोडं वेगळं आहे आणि मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर आपल्याला त्यातली बारकावे समजून घेणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, आज आपण चांबळी गावामध्ये बसलेलो आहोत एका गाजराच्या प्लॉटमध्ये. तर माझ्यासोबत बबनराव अर्जुन कामटे आहेत आणि चंद्रकांत काका धुळाजी जाधव आहेत. तर काका, तुमची जरा ओळख करून द्या. मी चांबळीमध्ये मोडला जातो. मी शेतकरी समाजात आहे. मी जवळजवळ म्हणजे 12 ते 15 वर्षापासून ही शेती तयार करतोय. बरं. त्याच्यामुळे प्रामुख्याने मी गाजराचं पीक हे माझ्या 25-30 वर्षापासूनच करतोय. बरोबर. पहिलं गावरान होतं, नंतर हे व्हरायट्या बदलल्या. त्याच्यामुळे हे गाजर तयार करतोय. म्हणजे मी मला शेतीचा अनुभव असल्यामुळे मी शेती 1 नंबरमध्ये पद्धतीनेच करतो. तुमचं सांगा, ओळख सांगा. बबन अर्जुन कामटे, मुक्काम पोस्ट चांबळी. मी 5-10 वर्षापासून शेती करतोय. गाजर हे पीक प्रामुख्यानेच घेण्याचा आमचा प्रयत्न असतो नेहमी. काका, मग आपल्या या परिसरात हे गाजराचं पीक आलं ते कुठून आलं? म्हणजे कारण फार कमी असे गावं आहेत की जिथं मोठ्या प्रमाणात गाजराचं पीक घेतलं जातं. मग हे कसं काय आलंय आपल्या हे परिसरात? आता पूर्वीला कसं होतं, गाजर गावरान होतं, नंतर बंदच झाले ते. आता जसं कंपन्या नवीन प्रोडक्शन तयार व्हायला लागले, बरोबर, बियाणे नवीन आले, त्याच्यामुळे बियाणं ही कंपन्या दुकानामध्ये आल्या, शेतकऱ्याने त्याचा वापर केला आणि चांगलं पीक येऊ लागलं. बरं. आता गाजर जर एखाद्या शेतकऱ्याला लावायचं असेल, नवीन शेतकरी आहे समजा, तर मग त्याला सुरुवातीला जमीन कशी पाहिजे? जमीन ही काळसर असावी, काळी. बरं. काळी खोल जमीन असावी आणि पाण्याचा निचरा व्हावा. निचरा चांगला निचरारी असणारी, चांगला सेंद्रिय कर्ब असणारी, चांगलं शेणखत टाकलेली असावी. बरोबर. बरोबर. मूळ म्हणजे काळी आणि निचऱ्याची पाहिजे. निचऱ्याची. बरोबर आहे का? बरोबर. तुम्हाला काही त्याचं सांगायचं का अजून? नाही, बरोबर आहे. बरं. मग आता मशागत काय करता सुरुवातीला? कसं असतं, नांगरट गाजराची शेताची नांगरट करायची, नंतर त्याला 1-2 पाळ्या घालून फनपाळी करून ठेवायचे. पावसाचा पिरियड चालू झाला की नंतर त्याला मशागत झाल्यानंतर पावसाची सुरुवात झाली की भुसभुस पाऊस असला तर हे पीक 1 नंबर उगवतं, चांगलं 100% उगवून येणार. बरोबर. आता ज्यावेळेस आपण शेवटची पाळी टाकतो त्यावेळेस तुम्ही शेणखत टाकत असाल ना उन्हाळ्यात? हो. मग किती टाकता? किती टाकायला पाहिजे? एकरी तसं म्हणजे कसं आहे, 10-12 गाड्या बैलगाड्या शेण टाकतात, कोण टेलरने. म्हणजे 4 एक टेलर तरी पाहिजे, एकरी पाहिजेत, बरोबर. तर चांगलं येत असेल ना. कारण 4 टेलर म्हणजे 6 टन एकरी, तसं 10 टनापर्यंत म्हणजे 6-7 टेलर टाकायला पाहिजे. पण आता काही तेवढं उपलब्ध होत नाही, पण 4-5 टेलर तरी टाकायला पाहिजे. आता तुमचं क्षेत्र आहे, एवढ्यात किती टेलर शेणखत टाकले तुम्ही? 2 टेलर टाकले. बरं. मग आता आपण पहिल्यांदा रान झालं, त्याच्यासोबत काही रासायनिक खत वापरता का? म्हणजे ज्यावेळेस आपण पेरायच्या अगोदर सुरुवातीला काय वापरता? आम्ही 10-26 टाकले आणि पोटॅश टाकलेलं. बरं. अजून काय टाकायला पाहिजे काका? नाही, तेवढंच टाकत. बरं. सिंगल सुपर फॉस्फेट ते बी चालतं की जशी जमीन असेल तसं टाकावं. आता तुमची जमीन जर पाहिली तर काळी जमीन आहे आणि हे पीक हे निचऱ्याचं आहे, म्हणजे ह्याला निचरा पाहिजे. तुम्ही जसं पुढे बोलचालच फुलून यायला पाहिजे जमीन, तर तशा ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपात जी मिळते ती इकडे 3 बॅग टाकायला पाहिजे. आणि ती कधी टाकायची? शेवटच्या पाळीच्या अगोदर असं इसकटून द्यायची आणि मग माती आड होते आपोआप. मग त्याच्यामुळं काय होतंय, जमिनीमध्ये निचराही चांगला राहतो आणि तुम्ही जे आपण बाकी खतं दिलेली असते त्याचा पण त्याला घ्यायला, आणि त्याच्यात मग कॅल्शियम असते, गंधक असते, आता ह्याला चव यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ते उपयोग पडते. तर असं त्याच्यामध्ये एक आहे. आणि मग कुठले वाण वापरतात तुमच्या परिसरात? कुठले परिसर म्हणजे आपल्या ह्याच्यात कुठल्या कंपनीचे वाण वापरले जातात? काय नाव आहे त्याची? एक आता अशोका म्हणून अशोका सीड्स म्हणून
आणि एक नानगुड म्हणून एक आहे. हे 2 व्हरायट्या सध्या जास्त करून वापरतात. बर मित्रांनो, हे केशरी रंगाचं गाजराचं क्षेत्र आहे. ह्या भागामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये केशरी गाजरच लागवड केली जाते. इथं पुणे मुंबईचं मार्केट जवळ आहे आणि हे मंडळीला एक हातखंडा झालेला आहे आणि हे रेग्युलर जवळपास 250-300 एकर ह्या 4-5 गावामध्ये गाजराची शेती केली जाते. आता पेरणीच्या बाबतीत कसं असतंय, म्हणजे किती बी लागते, किती डबे लागतात, किती ग्रॅमचे असतात? एकरीच्या 400 ग्रॅमचा डबा असतो. एक डबा 400 ग्रॅमचा असतो. तर एका डब्यामध्ये कमीत कमी चांगलं जर पावसाचं वातावरण असलं तर 10 ते 12 गुंठे रान पडतं. बरं म्हणजे उगवणी जवळपास चांगली होती. 4 डबे लागतात. हा 4 डबे एकरी 4 डबे म्हणजे 150-1600 ग्रॅम बी. 1600 ग्रॅम बी आपलं. आणि ते कसं टाकता, म्हणजे पेरणीची पद्धत काय टाकली? पेरणीच्या मध्ये रान एकदा सपाट झालं मशागत करून की हाताने ते टाकावं लागतं. हाताने फुकून द्यायचं पातळसर असं जरा. तो नेहमीचा जो माणूस टाकणार तोच नेहमीचा टाकतो. अनुभव आहे आपला. जसे पहिले पेरके होते, पेरायला ज्यांचा हातखंडा हा, होता, तसं. तसे जे फुकून देणारे आहेत ते व्यवस्थित सगळीकडे सारख्या प्रमाणात पडावं, एका जागेवर गर्दी होऊ नये असं टाकतात. आणि मग त्याच्यानंतर मग हे आता हे तुम्ही बेड केलेले आहेत, कारण ह्याला बेड तर लागणारच आहे तुम्हाला. मग हे कसे टाकले जातात? हे बैलाचे नांगरट असते ना, नांगरी धरायचे ते बैलांचं बैलाने किंवा ट्रॅक्टरने आपल्याला ट्रॅक्टर बारका जवळपास 1.5-1.2 फूट रुंद आहे आणि मग खोल एक 15 सेंटीमीटर आहे. 15. ही कशामुळे केलंय? ही म्हणजे आता फुकून दिलं तसंच समजा, आता बाकी तुम्ही साऱ्यात लावता लोक, मका करायची असेल काय, ते साऱ्यामध्ये तुम्हाला सांगू गाजर होत नाही. गाजराला बेड बेडच पद्धत पाहिजे, लागते, बेडच म्हणजे पाहिजे. जेणेकरून ते गाजर खोलवर जाते. मित्रांनो आणि साऱ्यावर केलं की काय होतं, ठोंबर म्हणजे त्याची वाढ होत नाही, जागेवर जाड होते ते. बरं, तुम्हाला ते जमिनीखाली वाढणारं असल्यामुळे तुम्हाला वाटतंय की ते तसं आहे, परंतु तुम्ही करता ते बरोबरच आहे. आम्ही तर म्हणतो सगळी पिकं ही बेडवरच पाहिजे. तुम्ही पीक कुठलंही घ्या, कुठलंही पीक बेडवर पाहिजे. म्हणजे काय होईल, जास्त पाऊस आला मधल्या चारीचं पाणी निघून जाईल, मुळीला वाफसा राहील, चांगलं पिकाची मुळी चालेल. तर म्हणजे 1600 ग्रॅम 4 डब्यामध्ये तुमचं एकराचं भागतं आपण पहिल्यांदा फुकून देतो, नंतर मग मागून खालू. मग त्याच्यानंतर खत काय देता का? नंतर खत नाही ते आता एकदा टाकायचं. पहिले आपण गाजर फेकले नाही तेव्हाच खत टाकलेलं असतं. त्याच्यानंतर पुढं शेवटपर्यंत खत नाही देत? नाही खत नाही, नंतर फक्त फवारण्या करायच्या. बर, मग ह्याला तणनाशक किंवा मग निंदायचं कसं करता? तणनाशक नाही तणनाशक तणनाशक पण चालतंय त्या, आणि आपण घरगुती तणनाशक कुठलं वापरता? तणनाशक गोल आणि टांगा सुपर. बरोबर दोन्ही एकत्र करून मारलं की चालतंय त्याला. गोल जवळपास 1 मिली घ्यायचं आणि टार्गा 1.5 न घेता 1 लिटरला. बरोबर. आणि पेरल्या मारता का? त्याला बीजनाशक मारलं तरी चालतंय. बीजनाशक म्हणजे गोल दोस सुपर. बरोबर. म्हणजे पेंडामिथिलीन आहे ते, पेंडामिथिलीन ते मारायचं. आणि नंतर मग किती दिवसांनी दुसरं? 15-20 दिवसांनी. बरोबर आहे. म्हणजे 2 ते 3 पानावर किंवा पीक चांगलं उगवल्यावर 2-3 पानावर तण आणि पीक असलं तर हे जर मारलं टार्गा सुपर आणि गोल तर चांगला होता. आणि सुरुवातीच्या टप्प्यात जर आपल्याला पेरल्या 24 तास 48 तास पेंडामिथिलीन मारायचं म्हणजे. आणि मग पुढं कमी जास्त काय तण दिसलं तर उपटून घ्यायचं, खुरपून घ्यायचं, अशी एक. आता मग पुढं ह्याला काय काय करावं लागतं? म्हणजे पुढं काय कीड येते, रोग येते, आळी, औषध? ह्याला नंतर बुरशी होते, बुरशीला फवारायचं. बरोबर. किंवा हे पाला साईज होते मग त्याला 19 किंवा टॉनिक वापरतो आपण. बरोबर. त्या पाल्याची साईज जेवढी मोठी होईल तेवढं गाजराला खाली वाढायला. बरोबर. मित्रांनो, ह्याच्यामध्ये नागाळी एक कीड आहे. त्याच्यानंतर रस शोषण करणाऱ्या म्हणजे मावा तुडतुडे, फुलकिडे, हिरवे तुडतुडे येतात. मग जर ऊन तापलं, पाऊस कमी असेल तर कोळीसुद्धा वाढू शकतो. आणि त्यासोबत गाजराला गाजर खाणारी जी आळी आहे, गाजर भुंगा म्हणतो आपण त्याला, तो एक येतो. आणि मग करपा, तांबेरा असे एक रोग येतात. बरोबर. मग त्याला किती दिवसांनी तुम्ही फवारता आणि काय फवारता? त्याला करपेवलं आपलं तुम्ही कॅब्राटॉप ते फवारतो आपण. बरं. आपल्या करप्याचं कुठेतरी जाणवायला लागलं तर ते फवारणी केली तर ते करपा जास्त होत नाही. बरोबर. मग एकंदर किती दिवसाला फवारणी असते? त्याची फवारणी वातावरण आता कसं पावसाचं असलं ना की फवारण्या कमी लागतात. ज्यावेळेस उष्णता जास्त होईल की रोगावर जाते ते. बरोबर. मग ह्यात सुरुवातीच्या टाकात मर वगैरे होत नाही का? असं मर होते ना, पाऊस झाल्यावर होते ना. मग त्यासाठी काय करता का? बियाला काय औषध बिवषध लावता नाही सुरुवातीला? सुरुवातीलाच काय करतो आपण, आता गाजर टाकलं ना, उगून आली 15-3 आठवडे झाली की किडीला फवारावं लागतं. त्या जमिनीत जो काळा किडा आहे ना, तेव्हा आता ही झाड आहे त्याला खालून किडीने थोडं जाणवलेलंच आहे, त्याच्यामुळे त्याची वाढ थांबली. ते खाली मुळी करून टाकल्याने हे गोड आहे, ह्याला किडा जास्त लगेच होतो. बरोबर. ते जमिनी बरोबरच खाऊन टाकते ते. मग सायपरमेथ्रिन आळवणी करता का? स्प्रे मारता. बर. मित्रांनो, काही
तसं हे नाजूक पीक आहे, कमी कालावधीचं नाही म्हणता येणार, परंतु गोड आहे आणि लुसलुशीत असल्यामुळे ह्याच्यावर किडी रोगाचे प्रमाण जास्त राहणार आहे. एकंदर 15 दिवसाच्या अंतराने फवारणी होती. हो हो 1-2-3 फवारणी होतात. 3 फवारण्यामध्ये निघते. 3-4 फवारण्या करतात लोक. बरं बरं बरं. म्हणजे तसं कीड रोगाचं लय नाही जास्त. नाही जास्त नाही. बरं. नाही, वातावरणानुसार प्रादुर्भाव होतो. मग नंतर खती देत नाही, 3 फवारण्यामध्ये निघते. हो बरं. 3-3.5 महिन्यात गाजर निघतात. 3.5 महिन्यामध्ये निघते. त्याच्यात 3 फवारण्या होतात. आणि माझं एकच सल्ला राहील की सुरुवातीला आपण जसं बोलले सायपरमेथ्रिन किंवा क्लोरोपायरिफॉस ही साधी औषधं वापरावीत. बरोबर. कारण सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला काही अडचण पण नसती आणि पीक लहान असते. जसं पुढं जाईल, आता तुम्ही जी काय औषधाची नावं घेतली ना, आता बाजारात खूप औषधं आणि खूप मॉलिक्यूल आलेले आहेत आणि खूप महाग आहेत ते. तर ते महाग औषधं पहिल्यांदा मारण्यापेक्षा प्रतिबंधात्मक आणि ती बी सिस्टमिक म्हणजे आंतरप्रवाही सुरुवातीला वापरायला पाहिजे. म्हणजे आपोआपच कीड आणि रोग येत नाही. आणि शेवट मग जसं पीक वाढल आणि आपली रिस्क वाढती किंवा वातावरण बदललं, खराब वातावरण आहे, त्यावेळेस मग आपण भारीचे औषध वापरायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला मूळ उद्देशच आपला काय आहे सगळ्याचा, माझा उत्पादन खर्च कमी झाला कारण माझ्या हातात बाजार नसतो. बरोबर. आता किती दिवसात पीक तयार होते? हे 3.5 महिन्यात होतच की. 3.5 महिन्यात तयार होते. 3-3.5 महिन्यात. 3.5 बरं. 3.5 महिन्यात गाजर येतच. काढायला येतं. मग पुढं कसं करता तुम्ही? काढणार जरा सांगा ना कसं करता. यात एक कुदळी असतात बारकेल्या, समजा जे उपटतं, हां, जे खोडलेलं असेल कुदळीनं, तर शक्यतो आहे ना 90% ते गाजर उपटतं पाल्याला जा- जाऊन उपटतं. बरोबर. हाताने उपटतं. सुरुवातीला पाला वगैरे कापत नाहीत? नाही, नाही. काय मंडळी कापतात. नाही ते मग काय ते- होतं, पाला कापला मग ते चुकते आतमध्ये, मग त्याला ते राहत नाही. बरोबर. काढाय प्रत्येक पाला धरूनच वर उपसायचं. उपसून जसं आपण मुळा वगैरे काढतो तसं तसं मुळ्या काढायचं. पडतात. आणि मग ते आधी काय नांगर बिंगर मारता इकडून बिकडून का नाही ना, काही नाही. काही करावं लागत नाही. मोडत आहे म्हणून नाही काही नाही करायचं त्याला, एकही फक्त हे मोडत साईज नाही. आपण उपटेत चालायचं. थोडं वापसा म्हणजे थोडा ओलावा पाहिजे, हा, पूर्ण ओलावा वाळलेलं पण नको. ह्याला काय अगोदर 15-20 दिवस पाणी बिंदी पण करता? पाणी काय आहे, शक्यतो आहे ना हे पावसावरच आहे. पावसाच्या ह्याच्यावरच येते. हम्म. जर पाऊस कमी पडला तर थोडं स्प्रिंकलर वगैरे लावून पाणी दिलं तर. बरोबर आहे. रेन पाईप किंवा स्प्रिंकलरनं मिनी स्प्रिंकलरनंच पाणी द्यायला पाहिजे याला, ज्याला पाण्याची आणि ह्या गाजरांना मुळवा थोडा कमी असतो, हम्म. त्यामुळे काढायला एकदम सोपं राहते कारण याची उंची कमी असते, तशी लांबी कमी असते. जास्त असलं की मग ते खुडून येतं. हम्म. आणि जास्त उशीर जरी झाला काढायला, हम्म. मग मुळवा फुटला की मग काढायला पण त्रास देतं ते. आणि ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्यात घेता थंडीमध्ये, त्यावेळेस तो पाणीच द्यावं लागेल. हो, हा, तेव्हा पाणी मग असतं. त्यावेळेस कशाने पाणी देता? स्प्रिंकलरवर कोणी स्प्रिंकलर, पाट पाणी दोन्ही देतं. चालतं. पाट पाणी किंवा स्प्रिंकलर, पण स्प्रिंकलर चांगलं आहे किंवा रेन पाईप चांगलं आहे, त्याच्यामुळे वापसाही राहतो जास्तीत जास्त काळ. बरोबर आहे. आणि तशा वेळेस मात्र तुम्हाला 15-20 दिवस ती गुढी उतरण्यासाठी, त्याला साईज करण्यासाठी पाणी बंद करावं लागतं हा, बंद शेवटच्या करा. टप्प्यामध्ये. हा, शेवटच्या बरोबर. टप्प्यात आपण पाणी दोन्ही हंगामाचं बोलतोय. बरोबर आहे. हम्म. मग आता एकंदर एकराचा जर हिशोब केला तर पहिल्यापासून म्हणजे बियापासून, रान तयार करण्यापासून, शेणखतापासून आपलं काढून मजुरी पोत्यात भरेपर्यंत आणि गाडीच्या भाड्यापर्यंत एकरात काय खर्च येतो अंदाज? थोडं इकडे तिकडे होईल, तरी 25-30 हजार एकरी खर्च येतो. जास्त येत असेल. जास्त येतं. बियालाच किती लागतील? बियाला जातं तुम्हाला सांगतो, 50,000 जाईल. 500चा डबा होता, आता 750 आता 1000 रुपये झाले. कारण 50. शेणखतापासून म्हणलं तर 50. 50,000 दोनच ट्रॉल्या धरल्या तरी नाही खर्च आता 50,000 रुपये खर्च. आपण धरत नाही त्या सगळ्या गोष्टी, घरच्या काय गोष्टी असतात आपण आबदलेला असतो. बरेच सगळ्या घरच्या गोष्टी असल्यामुळे म्हणजे शेणखतासहित आणि पिशव्यासहित जर धरलं, गाडी भाड्यासहित, तरी 50,000 रुपये एकरी खर्च एकरी येतो. खर्च येतो. मग ह्याच्यात उत्पन्न किती निघतं? म्हणजे किती टन, किती पिशव्या निघतात? तर एकरी तर तसं गाजर पोचलं मोठं जर झालं, हम्म. एक मासे चांगलं बी आणि कमीत एकरी. कमी दोन्ही म्हणू आपण, बरोबर तर 7 ते 8 टन, बरोबर आहे. 7 ते 8 टन 8 निघतं. टन 8 8 टन टन माल झालाच पाहिजे हम्म. एकरी. एकरी. जास्त होतो माझ्या हिशोब. नाही नाही, धरला आपण अंदाज. हो, हा. तसं मग तुमच्या चांगली आली तर हा सापडणार. चांगलं किती? चांगलं म्हणजे येते म्हणजे किती येते? 10 टनापर्यंत जाईल सर, जास्तीत जास्त. चांगला हे आला गाजर आहे ना, माल पोचले ना माल साईज 10 टन किंवा 8 टन ह्याच्यावर बरं बरं. 8-10 टन, 8 धरायचं. किंवा 10 धरा. बरं 10. तुम्हाला अनुभव माहिती आहे. मी दहा काय धरा. काय होते सर, हां. हे आता बहुतेक शेतकरी काय होते, आता इथं मजुरांची टंचाई टंचाई आहे, टंचाई. तुम्ही मग काय शहरात करते, जे व्यापारी असतात ते जागेवर व्यापाऱ्यांना बाबा हे माझं क्षेत्र आहे, एवढं घेऊन जा. मग असे जास्त आता तसे होतात का सौदे? हो, होतात हा. ना. चांगलं आहे ना मग. उलट तुमच्या डोक्यात ताप कमी. तसे पण आहेत. हा. आणि काय झालं, आता मजुरी तर भेटत नाही, मग बाहेरून मजूर आणायचे, हम्म. त्यांना कट्ट्या वाईज कट्टे वाईज. काढाय द्यायचं. हम्म. मग एक कट्टा काढला तर 120 रुपये, 100 रुपये. बरं, बरं. 140 रुपये, मग जशी मागणी असेल बरं, बरं. पिरियड मध्ये बरं. मग असंच करावं लागेल. मग आता आपण 2 भागात बोलू. एक 8 ते 10 टन उत्पादन आलंय, 40-50 हजार रुपये आमचा खर्च येतोय. हो.
मग बाजारभाव काय राहतो आता खरीप मधला वेगळा आणि मग रबी मधला वेगळा हिवाळ्याचा. बरोबर आहे. आता ह्याला कसा बाजार मिळतोय कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त? कमीत कमी 12 रुपयापासून 20 तर 25 25 रुपयापर्यंत रुपयापर्यंत 25 रुपयापर्यंत मिळतो किलोचा. म्हणजे 12-96 म्हणजे 1 लाख रुपये होतात. 12 रुपयाने कमीत कमी धरलं बरोबर आहे. आणि 20 रुपयाने सरासरी की 15 धरायचा का? हा 15 धरा. मग 15 टी किती होते? 120 आहे ना. नाही 15 नाही 150 हा 120 बरोबर आहे. मग 4 महिने जवळपास पीक आहे. हा. मंडळी बरेच काही माझे 4 लाख झाले माझे 5 लाख रुपये सांगतात. इतकं सोपं नाही ते. सोपं नाही हा. कारण पिकाला खर्च आम्ही सगळा धरत नाही. आम्ही म्हणतो 15-20 हजार फक्त काय बियाचे झाले आणि खताचे आणि फवारण्याचे एवढेच धरतो. हे सगळे शेतमजुरीचं आपण घरगुती असल्यामुळे धरत नाही. आपण शेणखत धरत नाही. मग 40-50 हजार रुपये खर्च केलं तर 1.25 लाख रुपये मिळतात ते 3.5-4 महिन्यामध्ये. बरोबर आहे. आणि तशी त्याला एवढी म्हणजे आबद नाही. थोडी मेहनत कमी आहे. थोडी मेहनत कमी आहे. माणसं कमी असली तर करू शकतो. चालते. आणि जर समजा असं जरी आता समजा तुमचा प्लॉट आहे आपण एकरभर आहे म्हणजे हा व्यापाऱ्याला अंदाजे कितीला मागतात हे किंवा केवढ्याला देता म्हणजे तुम्ही? काय आता मार्केटमध्ये काय बाजारभाव असेल त्या हिशोबाने ते मागते. बाबा पुण्यात समजा 30 रुपये किलो चालला असेल 20 रुपये ते किलो तुम्हालाही माहित असते त्यालाही माहित असते. मग त्याच हिशोबाने ते मागणी तरी करतात. व्यवहार होते. ते सगळे लेबर चार्ज त्यांचं ते हा, ते सगळं खर्च ते काढून त्याच्याकडे आहे. ते मागणी करतात. बरोबर. किती किती होईल समजा कितीला मागतात? मग आता बघा समजा एवढ्यापासून एवढ्यापर्यंत आता हे प्लॉट जर 1 एकराचा असेल समजा 20 रुपये बाजार असला किंवा 25 असला तर ते लाखभर किंवा 80,000 70,000 एवढ्यापर्यंतच मागणार. मग आपण ठरवायचं बाबा आपली जर मेहनत आपण करू शकतो बरोबर तर 2 पैसे आपल्याला भेटणार आहे. जास्त भेटणार आहेत. आता काय झालंय पूर्वी स्वतः हाताने लोक गाजर धुवायची. धुवायचे. आता मशिनरी आल्या धुवायला. धुवायला पण ते सुद्धा 1 किलोला 1 रुपया घेतात धुण्यासाठी मशिनरीवर. हा ते राहिलेच की आपलं हा. काढल्यानंतर धुवावंच लागतं. धुण्यासाठी ती मशिनरीवर धुवून पण भेटतं आपल्याला तसं. आता बदला पण माल काय निघतो. हो, निघतो ना. मग त्याला ती निघून म्हणून काय करता का तुम्ही? नाही त्याला तो काय असं निघतो. फटे फुटतेत नाही, बघा. नाही, ते असं फाटलं हा, काय फांगा निघले उकलतंय. की उकलतंय. जेवढं पातळ गाजराचं असलं ना सुटसुटीत. सुटसुटीत हम्म. की त्याला ते मोठं साईज होणार मोठं होतं. किंवा ते उकललं जातं. गाजाचं म्हणजे कसं असतं टाकताना दाट टाकायचे असतात. एकसारखं पडलं पाहिजे. त्याच्या 2 खुरापण्या करायच्या. सुरुवातीला पहिली खुरापणी झाली की ते गाजर काढायचं. दुसऱ्या खुरापणीला ना जिथं दाट आहे जे असतं कमीत कमी दोन्ही रोपाचं बरोबर. बी 2 इंच 3 इंच मध्ये पाहिजे. 2 इंचामध्ये जागा त्याला पाहिजे. वाढायला तर जागा पाहिजे हा, तेवढी. हा. तर ते गाजराची साईज होती. तुम्ही एकाला एक जर चिकटलं तर ते गाजर होत बारीक नाही. होते आणि लय अंतर राहिलं तरी मोठं हा होतं. मोठं होतं मग ते उकललं जातं किंवा ते त्याला फाकडे ते फाकड्या पांगच्या फुटतात फुटतात आणि मग बदल्यात जातं. बदल्याच जातात त्याने. बरं. मग एकंदर काय होतं आता समजा एकराचा हिशोब केला 40-50 हजार रुपये किती पैसे राहतात एकरी सर्वसाधारण? आता किती आता आपण तर सांगितलं 1,20,000 देतं खर्च त्याच्यात तर 50,000 धरले 70-1,000 रुपये 70 राहतात. तसं तुमचे कसं मार्केटमध्ये बाजाराचा बाजार भाव आहे. हं. पूर्ण निसर्गाने हा, साथ दिली तर. तर आता अचानक आता काढण्याच्या पिरियडला पाऊस भरपूर आला हम्म. तर ते ते नाचतंय आपण बी कधी ते. सोडून द्यावं कारण की पूर्ण plot च गढूळ पाणी गेलं त्यात ते नाचलं. गढूळ पाणी साठलं हम्म. तर तेवढी जागा ऑटोमॅटिक ते खराब नासून होऊन जाते खराब होते. खराबच होतं त्याचं खतच होते. खतच होते त्याचं. त्यामुळे सगळं वेळेत आणि सगळं निसर्गाने साथ द्यायला पाहिजे. निसर्गावर सगळे बाकी शेतकऱ्याला काय सांगताल गाजर पिकाबद्दल किंवा इतर शेतीबद्दल काय सल्ला द्याल तुम्ही आपण जे बघणार नाही, हे काही गाजर आहे ना हा. 4 रुपये धड्याचं म्हणजे होणारच हम्म. शाश्वत म्हणजे काय ना काय होणार. होतं अंगावर येत नाही. अंगावर येत नाही. त्यांची मजुरी निघणार 4 रुपये मिळणारच आहे. कारण वजनदार हा, माल असतो. वजनी माल या त्याच्यामुळे ते काय हे होतं आणि काढायला एकदम सोपी आहे. सोपं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. लेबर जरी लावले काय लावले तरी ते काम एक लेबल लावला ना तो कमीत कमी नाही चांगले जर गाजर असलं भुसभुशीत रानातलं 10 ते 12 कट्टे काढतो. आरामशीर काढतो म्हणजे त्याला तसं काय 100 रुपये रोज आणि त्याचे किती झाले 1200 ते 1300 रुपये त्याचे करतो होते स्वतःचे कुठे होते ते म्हणजे माल निघाला ना साईज ज्या मालाचे झाले म्हणजे त्याचे कट्टे बी भरले. अजून काय सांगायचं? नाही शेती ही तुम्हाला म्हणजे कसं आहे ही शेती ही जुगार आहे. निसर्गावर हा निसर्गावर आहे. हा हा शेती ही जुगार आहे. मनुष्यवर. मनुष्य जर वेळेवर लेबल मिळाला तर ही शेती तर ही तुमचं 4 रुपये गाजराचं म्हणा त्याला लेबल जर मिळलं नाही तर आणि अवघड. पाऊस जर हम्म. जास्त झाला तर ते सगळं निकामी होणार. मित्रांनो ज्ञाना शेतीमध्ये आपण वेगवेगळे पिकाचे प्रयोग करत असतो. आता आपण ही जो व्हिडिओ केलेला आहे याच्यासोबत आपण एक ज्ञाना शेतीच्या ज्यावेळेस व्हिडिओ येईल त्याच्या खाली लिंक दिलेली असेल आणि त्याच्यात गाजराची सविस्तर माहिती आपण वाणापासून हवामान खत
कुठली किडी येते, कुठला रोग येतो, त्याच्यावर काय फवारायला पाहिजे सविस्तर देतो. व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश असतो की जे काकासारखे अनुभवी शेतकरी आहेत, बबनरावसारखे आहेत, ह्यांच्याकडून काही गोष्टी आपल्याला बारकावे तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा मूळ उद्देश आहे. आणि काहीतरी वाढवून चढवून सांगण्याचा आपला अजिबात उद्देश नसतो. फक्त काही मंडळी सांगतात 4 लाख झाले, 3 लाख झाले. 1 लाखातून एका लोकाला 1 किंवा 4 लोकांना होत असतात. बरोबर आहे. आता ह्याचा जर गाजराचा हिशोब 40-50 हजार रुपये खर्च होतो, 1,00,000-1,15,00,000 रुपये होतात. म्हणजे 4 महिन्यामध्ये दुप्पट होतात. इतका तर कुठलाच धंदा आज एवढा परवडू शकत नाही. फक्त शेतकऱ्याचं एकच दुर्दैव आहे की त्याचा सगळा कारभार हा आबाळाखाली निसर्गावर अवलंबून असतो आणि बाजारही त्याच्या हातात नाही. तर आमचं एकच म्हणणं असतं की शेतकरी जेव्हा शेती करतो त्या पिकाचे सगळे बारकावे समजून घेऊन मग किती अंतरावर लागवड करायला पाहिजे, किती बी टाकलं पाहिजे, कुठलं खत द्यायला पाहिजे, कुठल्या खताचं काय काम असतं, कुठली कीड येते, कुठला रोग येतो आणि त्याच्यावर सोपं कमी खर्चाचं काय उपाययोजना करता येईल यासाठी आपला हा सगळा प्रयत्न आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की कमेंटमध्ये सांगा. मला गाजराचा अनुभव अजिबात नाही परंतु आमच्या भागातली आता मी इथं कामही केलेलं आहे. 250-300 एकरवर गाजर होतं आहे. म्हणजे आपण नक्कीच इथं व्हिडिओ करायला पाहिजे. एवढ्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. काही चुकला असेल, काय मध्ये तुम्हाला सूचना करायच्या असेल तर अवश्य करा. आपण दोघांनी तिघांनी आमचं सकाळपासून वाट बघितली आणि आमच्यासाठी थांबला त्याबद्दल ज्ञाना शेतीच्या वतीने मी आपलं पहिल्यांदा क्षमा मागतो आणि आभार मानतो. धन्यवाद.